चित्रपटाची कथा लिहिली आहे जिजीविषा काळे या ज्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली. कथा अतिशय सुंदर आहे, कथेचा विषय खूप सुंदर आहे, जे कॅरेक्टर डेव्हलप केले त्यांनी ते अतिशय सुंदर आहेत. तुम्हाला आवडतील त्या कॅरेक्टरच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहायला. चित्रपटाचा स्क्रीन प्ले अतिशय सुंदर आहे, म्हणजे जितकं सुंदर कथा त्यापेक्षा सुंदर चित्रपटाचा स्क्रीन प्ले. या चित्रपटामधले डायलॉग तुम्हाला तुमच्या जवळचे तुमच्या वापरातले वाटतील असे डायलॉग प्राजक्त देशमुख यांनी लिहिले. मिलिंद जोजोगींची सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे तुम्ही एक सीन पाहिला असेल, सोनाली कुलकर्णी या जिन्यामध्ये बसलेत, रात्रीचं वेळ आहे आणि स्ट्रीट लाईट त्या जिन्यामध्ये पडते, त्यांच्या अंगावर देखील ती स्ट्रीट लाईट दाखवली आणि त्यांची जी घालमेल, त्यांच्या मनातले जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्या व्हिज्युअल मधून समजतात. आणि अशा प्रकारच्या खूप सारे गोष्टी आहेत. म्हणजे मला स्पेशली आवडलं म्हणजे भारती मॅमच्या जे काही क्लोजअप्स आहेत, मिड क्लोजअप आहेत आणि त्यांचे एक्सप्रेशन इतके छान पद्धतीने टिपलेत. मला प्रचंड आवडल्या या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. चांगलं काम केलं असेल तर त्याचे कौतुक देखील केलं पाहिजे. आणि खरंच सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे आणि भारती आचरेकर मॅम तर खरंच ग्रेट ऍक्टर आहेतच, परंतु सगळ्यांनीच चांगलं काम केलंय. चित्रपटाचं म्युझिक अप्रतिम आहे. चित्रपटाचा जो टोन आहे, जो मूड आहे, तो मूड पुढे घेऊन जातं. सगळी गाणी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेत, परंतु शेवटच्या गाण्याचे जे काही बोल आहेत ते जर तुम्ही शांतपणे ऐकले तर खरंच तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. मला देखील कंठ दाटून आलेला की काय लिहिलंय गाणं जबरदस्त जितेंद्र जोशी यांनी, म्हणजे असं हृदय काढून ठेवलंय तुमच्या समोर. मी तुम्हाला हे सांगू शकतो नक्कीच प्लीज तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा.